नमस्कार. आज आपण बघणार आहोत चणा डाळीचा झुणका. तर सर्वप्रथम इथे मी रात्रभर चणा डाळ ही भिजवून ठेवली होती. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चणा डाळ, हिरवी मिरची, लसूण, आलं, लसणाचं प्रमाण हे आपल्याला जास्त घ्यायचं आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या. त्याच्यामध्ये कांदा आपल्याला त्या प्रमाणानुसार एक घ्यायचा आहे. हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गुलाबी होईपर्यंत. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मीठ, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, बडीशोप पावडर आणि हिंग हे सर्व साहित्य टाकून आता आपण ह्याच्यामध्ये तयार केलेले जे डाळीचं मिश्रण आहे ते घेणार आहोत. जर तुम्ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे मी लाल तिखट मसाला घ्यायला विसरली होती, तर चवीनुसार तुम्ही लाल तिखट मसाला घ्या आणि हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटांकरिता आपण हे झाकण देऊन शिजवून घेणार आहोत लो फ्लेमवर. 3 ते 4 मिनिटांनी हे ओपन करायचं आहे. हे परत आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे वरची बाजू खाली, खालची बाजू वरती. असं करून आपल्याला हे परत एकदा झाकण देऊन 3 ते 4 मिनिटांकरिता परत शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. आणि हे असंच आपल्याला 4 ते 5 वेळा करायचं आहे कंटिन्युअसली. आणि हे आपल्याला लो फ्लेमवर शिजवायचं आहे. जर तुम्हाला मध्ये वाटत असेल तर थोडंसं तेल टाकू शकता. आता हे सर्व असं व्यवस्थित शिजलं आहे. त्यानंतर तुम्ही कोथिंबीर टाका आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. तयार आहे तुमचं हे चणा डाळीचा झुणका. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. धन्यवाद.